श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 13वा. नामरूप समास 6वा. लघुबोध. श्रीराम. जे बोली जेती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे, तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. श्रीराम. ज्यांना पंचतत्वे म्हणतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची नावे आधी ऐका आणि त्यानंतर स्वानुभवाने त्यांचे रूप जाणून घ्या. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण, ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. श्रीराम. नंतर यामध्ये शाश्वत कोणते अशाश्वत कोणते हे अनुभव घेऊन विवरण करून जाणून घ्यावे. पंचभूतांचा विचार नावरूप सारासार, तोची बोलीला निर्धार सावध ऐका. श्रीराम. पंचभूतांच्या नावारूपासंबंधी जो विचार त्यालाच सारासार विचार म्हणतात. त्या संबंधीचा निर्धार आता सावधपणे ऐका. पृथ्वी आप तेज वायो आकाश, नावे बोलिली सावकास, आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. श्रीराम. पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी या पंचमहाभूतांची नावे आहेत. आता रूपाचा विश्वास श्रवणाच्या योगे धरावा. पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नी तरणी सतेजादिक. श्रीराम. पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी सूर्य इत्यादी सतेज पदार्थ होत. वायो म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा, आता शाश्वत ते विचारा आपले मनी. श्रीराम. वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे सारी जागा, आता आपल्या मनात शाश्वत काय याचा विचार करा. एक शीत चाच पावे, म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. श्रीराम. भाताचे एक शीत चाचपले तरी सबंध भात कच्चा की पक्का याची परीक्षा होते. त्याप्रमाणे थोड्याशा अनुभवाने बरेच काही जाणून घ्यावे. पृथ्वी रचते आणि खचते, हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. श्रीराम. पृथ्वी रचते आणि खचते हे तर आपल्या अनुभवास येतच असते. या सृष्टीमध्ये नाना रचना होतात आणि जातात. म्हणून रचते ते खचते, आपतेही आटोन जाते, तेजही प्रगटोन विचते, वारेही राहे. श्रीराम. म्हणून जे रचते ते खचते हे जाणून घ्यावे. पाणीही आटून जाते, तेजही प्रगटते आणि कालांतराने विझून जाते, वाराही लय पावतो. अवकाश नाम मात्र आहे, तेही विचारिता न राहे, एवं पंचभूती कराहे हे तो घडेना. श्रीराम. अवकाश हे नाममात्रच असते, जास्त विचार केल्यास तेही राहत नाही, म्हणजेच पांचभौतिक असते ते राहत नाही हे जाणावे. ऐसा पाचा भूतांचा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. श्रीराम. याप्रमाणे पंचमहाभूतांचा हा जो विस्तार आहे तो सर्व नाशिवंत आहे असा निर्धार झाला. फक्त निराकार आत्मा तेवढा सत्य शाश्वत आहे हे जाणून घ्यावे. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विण आकळेना, म्हणून या संतजना विचारावे. श्रीराम. तो आत्मा कुणालाही कळून येत नाही, ज्ञानानेच त्याला जाणता येते, म्हणूनच संतजनांना त्या संबंधी विचारावे. विचारिता सज्जनासी, ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नये. श्रीराम. सज्जनांना विचारले की ते म्हणतात की आत्मा हा अविनाशी आहे, आत्म्याला जन्म मृत्यू आहेत असे बोलू सुद्धा नये. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेके ओळखावा. श्रीराम. निराकाराच्या म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जगाचा आकाराचा भास होतो आणि आकाराच्या ठिकाणी निराकार भासते, म्हणून निराकार आणि आकार कोणती ते विवेकाने ओळखावे. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलीचे नित्यानित्य विचारणा. श्रीराम. निराकार जे असते ते नित्य आणि आकार असते ते अनित्य हे जाणून घ्यावे. यालाच नित्यानित्य विचारणा असे म्हणतात. सारी भासे असार आणि असारी भासे सार,
सारा सार विचार शोधून पहावा श्रीराम. सार जे असते ते असार भासते आणि असार असते ते सार भासते. म्हणून सारासार विचाराने सार काय ते शोधून पहावे. पंचभूतिक ते माईक परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे श्रीराम. पंचभौतिक जे जे असते ते माईक असते आणि ते अनेक रूपात भासते आणि आत्मा एकच असून तो सर्वांना व्यापून असतो. चहू भूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सधन नेहटून पाहता भिन्न गगन आणि वस्तू श्रीराम. चारी महाभूतांमध्ये गगन व्याप्त असते तसे गगनात सूक्ष्म ब्रह्म व्याप्त असते. नीट विचारपूर्वक पाहिले असता गगन आणि आत्मवस्तू अभिन्न आहेत हे कळून येते. उपाधी योगेची आकाश उपाधी नसता निराभास निराभास ते अविनाश तैसे गगन श्रीराम. उपाधी योगेच त्याला आकाश म्हणावे लागते, एकभूत म्हणून गणावे लागते. उपाधी नसेल तर ते निराभास जाणावे. जे निराभास असते ते अविनाशी असते तसेच गगन जाणावे. आता असो हे विवंचना परंतु जे पाहता नसेना ते गे तेची अनुमाना विवेके आणावे श्रीराम. आता ही विवंचना राहू दे परंतु जे पाहिले असता नाश पावत नाही हेच विवेकाने अनुमानात आणावे. परमात्मा तो निराकार जाणीजे हा विचार सार आणि आपण कोण विचार पाहिला पाहिजे श्रीराम. परमात्मा हा निराकार असून त्याला जाणणे हेच सर्व विचाराचे सार आहे. याखेरीज आपण कोण हा विचारही केला पाहिजे. देहास अंत येता वायो जाता तत्वता हे लटिके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा श्रीराम. देहाचा जेव्हा अंत होतो तेव्हा तत्वतः त्यातून वायू निघून जातो. हे जर खोटे म्हणत असाल तर श्वासोच्छ्वास कोंडून धरून पहावा. श्वास कोंडता देह पडे देह पडता म्हणती मडे मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी श्रीराम. श्वास कोंडला गेला की देह पडतो, असा देह पडला की त्याला मडे म्हणतात, त्याला मढे म्हणतात आणि मढ्याला कधी कर्तृत्व नसते. देहा वेगळा वायो न करी वायो वेगळा देह न करी विचार पाहता काहीच न करी एका वेगळे एक श्रीराम. देहा वेगळा वायू काही करू शकत नाही आणि वायू वेगळा देहही काही करू शकत नाही. विचार करून पाहिले असता कळून येते की एकाशिवाय दुसरा काहीच करू शकत नाही. उगेच पाहता मनुष्य दिसे विचार घेता काहीच नसे अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे श्रीराम. उगीच वरवर पाहता मनुष्य दिसतो पण विचार करता करता स्वरूपाशिवाय इतर काहीच राहत नाही. अभेद भक्तीचे लक्षण हे असे ओळखावे. करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छे सारखे व्हावे. इच्छे सारखे न होता मानावे अवघेच वाव श्रीराम. आपण करता असे म्हणावे तर मग आपल्या इच्छेप्रमाणे कार्य व्हावयास हवे, पण तसे ते होतेच असे नाही. कार्य इच्छेसारखे होत नसेल तर आपण करता हे म्हणणेच व्यर्थ आहे. म्हणून करता नव्हे की आपण तेथे भोगता कैचा कोण हे विचाराचे लक्षण विचारे न घडे श्रीराम. म्हणून आपण करता नव्हे हे स्पष्ट अनुभवास येते. आपण जर करता नाही तर मग आपण भोगता तरी कसे असू शकणार. याप्रमाणे सूक्ष्मपणे विचार केला तर या गोष्टी कळतात. अविचाराने हे कळत नाही. अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार विकार आणि निर्विकार एक नव्हे की श्रीराम. अविचार आणि विचार यात अंधकार आणि प्रकाशासारखे अंतर आहे. एक असेल तेथे दुसरे असू शकत नाही. त्याप्रमाणेच विकार आणि निर्विकार एक असू शकत नाही. जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना खरे तेची अनुमाना कदा नये श्रीराम. जेथे सूक्ष्म विवंचना केली जात नाही तेथे काहीच उपाय चालत नाही. खरे जे निर्विकल्प ब्रह्म त्याची कल्पना तेथे येऊ शकत नाही. प्रत्ययास बोलीचे न्याये अप्रत्यये तो अन्याये जात्यांधास परीक्षा काये नाना रत्नांची श्रीराम.
स्वात्मानुभवास जर न्याय असे म्हटले तर तो अनुभव न येणे यास अन्याय म्हणावे लागेल. जो जन्मांध आहे त्याला नाना रत्नांची पारख कशी करता येईल. म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य आत्मनिवेदने मान्य परमपुरुष श्रीराम. म्हणून निर्गुणाशी अनन्य असणारा ज्ञाता पुरुष खरोखरच धन्य होय. आत्मनिवेदन झाल्याने तो श्रेष्ठ पुरुष म्हणून सर्वांना मान्य होतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोधनाम समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.